हो हो. गाडी ऑन आहे का बंद आहे ते कळालं आहे नाही. हा मी त्याच्यामुळे म्हणलो गाडी का आणून ठेवली बिनकामी. इतक्या पावर द्यायला चालली ना त्याच्यामुळे मी म्हणलो तुम्हाला. किती वाजले? 6:30 आता नाही 6:30 आहे. महादेव सरचा मोठा भाऊ आहे. तेच ना. चला जाऊ तिघ बी. चला गाडी मागवा. नाही नाही काय माणूस भेटला काला ते येऊ नका.
फोन लावून आईला कॉन्टॅक्ट करून भजीला पाठवून दे, मग मी गुजरातच्या गाडीवर यालो. हा तेच म्हणलं सचिनला सांगलो होतो, गाडी आहे दुकानापुढे हातात 2 गाड्या. असं का? कोणी पोरगण आहे आता दुकानात अडकून बसले त्यानं. दुकान बंद करून यावं लागते नाही तर. हा बंद करा एवढ्या लवकर जमणार ना. तरी पण त्याचे मित्र वगैरे बसतात, ते रिकामं आहे त्याच्या बरोबरचं, ते हमेशा राहते दुकानापाशी. म्हणून त्याच्यापाशी गाडी देऊन पाठवू म्हणून फोन केलतो. ते हेंबाडीचं पोरगण आहे का? हा देऊ देऊ. समान हे मोठं अवघड आहे रे बाबा. हे बाहेर निघायचं इथंच लय अवघड आहे. गचकून वरी आहे, त्याला सपाट करून घ्यावं की नाही त्यानं. खड्डे बी हातात इकडून तिकडून येणारे वाहनं बघणं, गाडी चढी नाही किती. त्याच्यासाठी मी येतो का गाडी आणला की मग मला संध्याकाळी गाड्या काय आहेत का आपल्याकडे? 2 आता गाड्या असतात. मग येतो का आपण रिक्स घ्यायची ना आपण. म्हणून तुम्ही चालीत आणल्या? हा मी चालू नाही. येताना कसं आल्या? पायी आलो की. पायी आल्या? अरे रोजचं आहे की गुजरात, इथं रोज फिरायला येतो की मी. असं आहे का? हा हे बघ, या पेट्रोल पंपापर्यंत घरून 5ला निघतो चहा पिऊन. 5 ते 6 होतात घरून. इथं पेट्रोल पंपावर येतो, परत देवीला जातो. 6:30ची आरती करून मग घरी जेवायला जातो. जाताना तर काही प्रश्न नाही, मला चलायचं स्वतःसाठी. आणि येताना मला भरपूर गाड्या भेटतात माहीत आहे. आणि समजा नाहीच भेटली काल करायचा एकूण कोणाला सांगायचं बा गाडी पाठवून दे म्हणून. इथं कोण ना कोणी भेटते. हा इथं कोणी भेटते एवढ्या गर्दीमध्ये. थोडे माणूस सगळ्या मोटरसायकल मावना तरी गाडी तिथं. आणि वंचलमध्ये कोण ओळखीच नाही तुम्ही? आपल्याला ओळखी कोण आहे? रे माहिती तुमचा आहे की नाही जा पोरापाशी दे. हो ये येऊ की. हॅलो ओके पुढच्या साईड यायला या फिरायला. आणि त्या मंगळात गेलते मंगल कार्य. हा तिकडचं गाडेगाव करतात ते तुला आता आमच्या जवळ महादेव राहते, आमच्या शाळेचा माणूस. हा म्हणून आले महादेव नाम देवतो की नाही? हो आता की ठेवतो. या नाही तर कोणती बाकायची सांगा. हा बाबा निवड तुला माहितच नाही का? घरी राहून अनुभव घेतलेला आहे. तू राहिलास नाही अनुभव. मजा तरी शेजारी होईल शेतात असं आहे का? अरे मग तुला नाही आहे मजा. 2 महिन्यात करून गेलो, मग प्रोड्युसरच्या घरी गेलो बघा. हा बोला माहिती. पहिली सुरुवात झाली. एकही किरायदार शिकला नाही बघा. आता किरायदारच नाही त्याच्या घरी. नसतील किरायदार काढून द्यायला ती एक झुंबाडबाई 1 नंबर एक. बट काही जास्त किरायदार शिकली. हो काही करू शकतो असं नाही. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाव सुटायचं जाऊन. पंखात का चालू आहे? मग पंखात का चालू आहे? लाईटच का चालू आहे? असं येऊन द्यायचं. आम्ही किरायदार ठेवता गुजरात. त्याच्या उंबर त्याच्या पलीकडे पायवाला नाही काय न करतात काय नाही काय. आता ते मास्टर होती 1 नंबरची चव्हाणची बायपती शिंदीला. इतकं वर्ष होती तिनं, तर तिच्या घरात मी पाऊल टाकलं की बघलो नसतं नाही तिच्या पाहिजे. आम्ही किरायदार एकदा किरायदार ठेवले कधीच त्याची उंबरवाड्यात बोलायला त्याच्या संसारात कशाला बसून खायचं आपण जाऊन? काहीच करणार. काही करो काही राहो काय वाटतं माहिती आहे का? धडधड पडो काही हो. काय लावले काय करायले कोणी आले काही आपण डोकावून बघायचं नाही. सरळ गेट पण मधून काही जणाला काय वाटते,
ते घर मालक झालो म्हणजे सगळ्याच गोष्टीचे मालक झालो वाटते त्यांच्या. तर अक्षरशः किरायदार रडले माझ्या घरून जाताना माहिती नाही फोटो बोलला अरे की? तेव्हा शपथ रखून ते दोघा संध्याकाळचा टाइम फोटो बोलला नाही, ते तो वाद नाही ना बरे. दाखवला चव्हाण मॅडम तर लई दिवस म्हणजे त्यांना ते असं आमचं फॅमिली मेंबर झाल्या तिथं रडणार ठरल्या. पण काल परवा त्या उदगीर तालुक्यातली एक मॅडम आली ती साखरे मॅडम म्हणायची. हा हा तिने फक्त 6-7 महिनेच राहिली. हा, हा. तिनं मॅडम काय जातात त्याच्या माझ्या रूम करून श्रीमंत बाई एकदम. तुला तर माहिती आहे बेंबडीच्या गावाकडली बाई ह्याच्या काय कमी आहे. तुमच्या घरचा सगळ्याचा स्वभाव चांगला आहे बा. मास्तरी म्हणून तिचा नवरा लातूर जिल्ह्यात होता. हा, हा. त्यानं तिकडे इलेक्ट्री होती यायची काही कपल एकत्र आलंच नव्हतं. हा. म्हणून आता एकटीला कुठं ठेवा म्हणून त्याला एका जुन्या शिक्षकानं सांगितलं बाबा एकट्या बाईला ठेवायसारखा वाडा म्हणलं ते टेकली सरच्या घरी जमते म्हणून. हा. मग ती आली होती. हा. ती बाई कुठं 7 महिने झालं राहिली तर माई अक्षरशः सकाळी गाडी घेऊन नवरा न्यायला आलता सामान भरून तर रडली होती ना. असं किरायदाराला वागणूक द्यावं मला सांगायचा मुद्दा म्हणजे बरोबर आहे. आता तुम्ही अंकात लावल्या हे केल्या डोकावून बघल्या प्रत्येक गोष्टी पाणी किती सांडवाले त्याच्याकडे लक्ष नाही. आपल्या घरी माणसं किती आले त्याच्याकडे बी लक्ष येत. असं म्हणाला ते माणूस वेळ टाकते दुकानापैकी सोडायचं ना घरी जायचंय. नाही घरी नको दुकानात सोड नाही तर इथं सोड कोणत्या पायी जातो मग. नाही येतो तिथपर्यंत चला दूधही आणते येताना. बरं तू किती महिने होता मग त्याच्याकडे. दीड का 2 महिन्यावर खरं फक्त वाहिला ते सामान लावलं आणि काढण्याचं टाकलं का आणून काढलं मग नंतर 1.5 महिने. हा परवडते का घर बदलायला 1.5-2 महिने. काय नाही म्हणणार लावता गिरायक हम्म. चांगला आहे नंबर 1 आहे. भाडं बी कमीच आहे. हम्म. 1100 रुपये भाडं होतं तो. फक्त मनीषा झाली की एक. हा कोणी लेकरत होती. असं आहे का. होय, होय. एवढी फॅमिली कमी असून बी. हा तर 3 जण होते आम्ही. ओके थँक्यू. गाडी हाय लावून इथं. मी काय म्हणा अजून एक घरी एक खायची नवी घेतलेली. हा नाही एक 2 गाड्या झाल्या. मोठी गाडी आहे. आणल्या नाही गाडी. मोठी गाडी आहे काय. आपल्याला फोन नाही तर राजूला फोन केला तर राजू घेऊन येत होता मोठी गाडी. हो इथं आहे की दोघं तिघं आले. त्यानं दुकान आहे म्हणूनच त्याला लावलं नाही फोन नाही तर त्यानं सरळ गाडी घेऊन येत होता. मुलगी आहे ते आली हा का? ते राजूच्या मुलीला बरं नव्हतं म्हणून भेटायला आले का उद्या जावाई. जायचे. ठीक आहे या. कोण आहे. दुकान टाकली नाही महिना झाला. लई दिवसापासून आहे ते दुकान. महिना नाही. नाही गेलं उचलून सगळं. हा पहिल्याच्या माणसाने त्याच जागेवर यानं टाकले. हा याला काही काही की त्याचं दुकान बी येत होतं त्याचं दुकान. हो, किराणा हो गावात आपण बंडूसरच्या घरी राहतो की नाही हा त्या ठिकाणी चेक तरी किराणा राहतो त्या ठिकाणी आपण राहिले तिथं. हो. याचं घर कुठं आहे. तेच आहे. घराच्या समोर हो हो कळलं कोणतं घर आहे. समोर घराच्या समोर थोडा आडवा रस्ता घ्या तिकडे दिसताय. हो 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 ते ना. हा हा याचा इलाका कळला मला. अरे सर घरी होते. सर गेले गेले. आपण तिथंच हुडकू लागले होते ना गाडीगावचं सरला. हा हे नाही घरी होते. आता जाता का इतक्या थंडीत फिरायला.